वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दोन ताकदवर संघ पुन्हा एकदा या ठिकाणी एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. एकीकडे वीर मराठा संघ आजच्या या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळताना आणि त्यांच्या समवेत मात्र आपण पाहिलं तर स्वराज्य MIDC हा संघ. सन्मानाच्या दिशेने आपण जाऊयात. यस, या ठिकाणी व्यासपीठावर सन्माननीय सकल मराठा समाज मंडळाचे आदरणीय सदस्य, मुंबई पोलीसचे कर्मचारी विकासजी नलगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सकल मराठा समाजाचे सदस्य आदरणीय संतोष मुटल साहेब यांना विनंती करेन की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. धन्यवाद नलगे साहेब. याचबरोबर आपल्या सकल मराठा समाजाचे सदस्य विठ्ठल शिंदे साहेब यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड खांदा कॉलनीचे सहाय्यक शाखाधिकारी आदरणीय प्रशांत टेळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संतोष मुटल साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. धन्यवाद टेळे साहेब. तर धन्यवाद सर. या ठिकाणी जाऊयात पुढे मैदानाच्या दिशेने, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण आपल्या मुख्य स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकता. 17 लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. परंतु इथे मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं, केलाय घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांत करता येतो षटकार. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहिलं. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुधाकर, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय ज्याच्या बॅट मधून आलाय घणाघाती प्रहार सुदर्शन. गोलंदाजाचं स्वागत पहिल्या चेंडूवरती षटकाराने केलंय. सुदर्शनची ही खासियत आहे, मोठ्या फटक्यानं तो आपल्या डावाची सुरुवात करतो. मागच्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार लगावत सुद्धा सुदर्शननं मात्र दमदार सुरुवात मिळवून दिली. परंतु त्यानंतर मात्र धावफलकावरती अपेक्षेप्रमाणे उभारता आल्या नाहीयेत त्या संघाला. आणि सुदर्शनचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर मागील सामन्यामध्ये 13 चेंडूत 24 धावांचं त्याने योगदान दिलं होतं. 21 धावांचं, माफ करा. तर गोलंदाजाचं चांगलं कमबॅक आहे. पुन्हा एकदा चेंडू परत हॅलो पंचांनी धावा डिक्लेअर 2. येस, 2 धावा. श्री या गोलंदाजावरती मात्र हल्लाबोल केला जातो. पहिल्या चेंडूवरती षटकार. पण या ठिकाणी जर पाहिलं तर श्री एक दर्जेदार खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकारानं त्याचं स्वागत केलं. दुसऱ्या चेंडूवर श्रीचं कमबॅक पाहायला मिळालं. परंतु तिसऱ्या चेंडूवरती सुदर्शन जो आक्रमक मनसुबे घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, त्याच्या बॅटमधून मात्र 2 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. श्रीचा विचार केला तर नुकत्याच झालेल्या मस्ती चषकामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीराचं पारितोषिक या खेळाडूनं पटकावलं होतं. त्यामुळे गुणवत्ता आहे, नो डाऊट. परंतु कमबॅक करता येणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना की क्रिकेटचा सामना असो किंवा तुमचं दैनंदिन आयुष्य, तुम्हाला कमबॅक करता येणं गरजेचं आहे. आणि तो कमबॅक इथे गोलंदाजीच्या माध्यमातून केला जाणार का? आमच्या समवेत योगेश वाघ, आमचे साथी गुणसंख्यांक लेखक, स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेलेत. खूप चांगलं योगदान त्यांचं देखील या स्पर्धेसाठी आहे. मागील चेंडूवरती आलेल्या नाही तर 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. उशिराचे प्रेक्षक जुडले गेले. त्यावेळेला मात्र आडव्या बॅटनं केलाय प्रहार. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न जिकरीचे मैदानाच्या आतमध्ये केले. नितीन त्या ठिकाणी होते. पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर या ठिकाणी वाट पाहणार आहोत, कारण प्रयत्न जिकरीचे होते अगदी सीमारेषेच्या लगत.
तर या ठिकाणी यस निर्णय आलाय षटकार 6 धाबा. स्पोर्ट्समन स्पिरिट या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. प्रयत्न अतिशय सुंदर होता. आय थिंक नितीन आहेत त्या ठिकाणी. खूप चांगला प्रयत्न केला नितीनने, परंतु चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ठेवू शकले नाहीयेत. तर फलंदाज सुदर्शनच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार आपण या ठिकाणी पाहिला. धावांचा विचार केला तर योगेश माहिती देत आहेत 14 धावा धावफलकावरती आलेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे. हा सामना देखील हाय व्होल्टेज सामना. समोरच्या दिशेनं यावेळेला ॲज स्ट्रेट ॲज ॲरो. चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फिन्स. यावेळेला मात्र मिळतोय चौकार. आक्रमकता टाचून भरलेली फलंदाज सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचे अक्षरशः तुटून पडलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती तब्बल 18 धावा धावफलकावरती, परंतु इथे मात्र प्रतिउत्तर येणं अपेक्षित होतं आणि ते प्रतिउत्तर मात्र श्रीनं दिलंय. या ठिकाणी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करत असताना विकेट नंबर 1 पहिला धक्का दिलाय तो फलंदाजी करणाऱ्या स्वराज्य MIDC या संघाला. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद. तर पहिल्या षटकामध्ये सुदर्शन सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली गेली. 18 धावा धावफलकावरती आल्या. श्री ज्याचा आपण उल्लेख केला होता की याच मैदानावरती झालेल्या मागील काही आठवड्यांमधील मस्ती चषकामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्या खेळाडूची निवड झाली होती. खरं तर क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेट हा ऊन सावलींचा खेळ असतो. एका षटकामध्ये सामना तुमच्या पासून दुरावला जातो. एका षटकामध्ये तो सामना पुन्हा एकदा तुम्ही सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा शिरकाव करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे ऊन सावलीप्रमाणे हा क्रिकेटचा खेळ मात्र क्षणाक्षणाला रंग बदलताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. नवीन गोलंदाज नितीन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 श्रीकांत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. मागील सामन्यामध्ये श्रीकांत अपयशी ठरला होता. वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद झाला. तर श्रीकांतची ओळख म्हणजे या मैदानावरचा क्रिस गेल म्हणून आहे. सुधाकर सॉरी. आणि तो खेळाडू तो आक्रमक खेळाडू यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज. आणि त्याकरता क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑन साईडला 4 ऑफ साईडला 5 या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज नितीन. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, परंतु लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मिस टायमिंग स्ट्रोक खेळला होता. त्यावेळेला फलंदाजांना पूर्णपणे आशा सोडल्या होत्या, परंतु क्रिकेटमध्ये नेहमी तुम्ही आशावादी राहणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी जर पाहिलं तर एका धावेला खूप महत्व असतं. क्रिकेट म्हटलं तर तुमच्या प्रत्येक कृतीतून सामन्याचा जो निकाल आहे ना तो निकाल हा अवलंबून असतो. एखादा मिसफिल्ड अगदी जिंकलेला सामना तुम्हाला गमावण्याची वेळ येऊ शकते, किंवा एखादा मोठा फटका तुमच्यापासून दुरावणारा सामना तुमच्या नजदीक आणण्याचं काम करू शकतो. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर्स रोल केल्या, बोटांची जादू दाखवली. नितीननं या अगोदर पहिल्या षटकामध्ये आपल्या क्षेत्ररक्षणाची गुणवत्ता सिद्ध केली. दुर्दैवानं तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला, किंबहुना तो चेंडू अडवल्यानंतर त्याचा स्पर्श हा सीमारेषेला झाला. त्यामुळे 6 धावा डिक्लेअर केल्या गेल्या. खेळाडू वृत्ती तिथे पाहायला मिळाली. आणि दोनही संघांचा जर आपण विचार केला ना तर दोनही ताकदवर संघ. यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने स्टीअर केला आहे. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती येईल. स्पर्धांच्या आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल, आणि विशेष कौतुक आपल्याला या ठिकाणी नक्कीच करावं लागेल. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक आणि ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतो आहोत. अर्थातच 3ऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पदार्पण करताना पाहायला मिळते. आणि संतोषजी जाधव हे अगदी सकाळपासून पहिला व्यक्ती जो या मैदानावरती येणारा, आणि आत्तापर्यंत जर पाहिलं तर मात्र यांना या स्पर्धांना मात्र खूप चांगलं मॅनेज या ठिकाणी केले गेले. इथे या दरम्यान विकेट पडले. दुसरा फलंदाज सुधाकर देखील बाद झालाय. झेल टिपला गेला.
तर दोन आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. स्वराज MIDC पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं मुख्य मंचाच्या दिशेनं आपल्याला शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय मयूरजी कदम साहेब, पद्मावती कन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर भाजपा कोषाध्यक्ष, या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे माहिती मिळते ना, आदरणीय मयूरजी कदम साहेबांचा आज वाढदिवस, म्हणजे मयूरजी कदम साहेब यांचा देखील आज आपल्याला अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे वाढदिवस देखील पाहायला मिळतोय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपणास वाढदिवसाच्या देखील लक्ष शुभेच्छा. मान्यवरांची मांदियाळी सातत्याने या व्यासपीठावरती पाहायला मिळाली आणि हीच तर ओळख आहे. मराठा चषक म्हटलं ना तर मान्यवरांची मांदियाळी ही मोठ्या संख्येनं आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. आणि अहोभाग्य आमचा गतवर्षीचा मराठा चषक आम्हाला करण्याची संधी मिळाली होती आणि यावर्षी देखील हाच विश्वास आमच्यावरती दर्शवला गेला आणि पुन्हा एकदा समालोचनाच्या माध्यमातून हा मराठा चषक करण्याची संधी मात्र सलग दुसऱ्या वर्षी देखील आम्हाला या ठिकाणी मिळते. तर नक्कीच सामन्याच्या दिशेनं जाऊयात. 2 विकेट्स या ठिकाणी सकल मराठा समाज मंडळ खंदा कॉलनी आयोजित मराठा चषक या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टीचे सहसचिव आमचे मित्र आदरणीय विवेक होन साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. याचबरोबर सकल मराठा समाज मंडळाचे मार्गदर्शक सदस्य आदरणीय मयूरजी कदम साहेब, भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष आणि पद्मावती कन्स्ट्रक्शनचे सर्व ज्यांच्या वतीनं आजच्या या मराठा चषक 2025 या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज हा किताब ज्यांच्या शुभ हस्ते आणि सौजन्याने दिला जाणार आहे असे आमचे सकल मराठा समाज मंडळाचे मार्गदर्शक सदस्य आदरणीय मयूरजी कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आदरणीय कदम साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील सकल मराठा समाज मंडळ खंदा कॉलनी आणि KCCच्या वतीनं साहेब आपलं वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन करतो. आपणास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छाही देतो. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतंय आणि मान्यवरांच्या मांदियाळी ही सातत्याने या व्यासपीठावरती पाहायला मिळते. आणि म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की स्वागत करूया सकल जनांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. तर शब्दसुमनांच्या माध्यमातून मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. थोडंसं सामन्याकडच्या दिशेनं देखील आपण फोकस करूयात, कारण बरेचसे प्रेक्षक वर्ग ऑनलाईन 17 लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समोर जुडले गेलेत. विनू देखील आहेत आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम देखील या ठिकाणी आमच्या समोर जुडले गेलेत. विनू स्वतः एक खूप चांगलं क्रिकेटर आहेत, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. दुर्दैवानं आय थिंक त्यांना पहिला सामना गमावा लागलाय. आणि इथे जर पाहिलं तर स्वराज MIDC संघासाठी देखील आता डू ऑर डाय, कारण पहिला सामना गमावलाय. त्यामुळे हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकवून ठेवायचं असेल तर मात्र या संघाला हा सामना डू ऑर डाय, करो या मरो या परिस्थितीचा हा सामना पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे आणि पंचांना देखील विनंती आहे की आपणही खेळाडूंना तशा सूचना द्यायच्या आहेत. खंदा कॉलनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदरणीय संतोषजी काळे साहेब, याचबरोबर साळवी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. तर नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचं पुन्हा एक बार सहर्ष स्वागत. आणि फलंदाजांना स्वागत मात्र चौकारानं केलंय. पण मान्यवरांच्या आगमनाच्या वेळेला आपण पाहतो की फटाक्यांची आतषबाजी केली जाते, परंतु मैदानाच्या आतमध्ये या दुपारच्या सत्रात रखरखता उन्हामध्ये सुरू असलेला सामना आणि या सामन्यामध्ये चौकारानं मात्र मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. ही ओळख आहे. स्ट्रायकिंग एंडला जर्सी क्रमांक 45 मुंबईचा राजा, अर्थातच हिटमॅन रोहित शर्माची आठवण करून देणारा जर्सी क्रमांक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि अगदी त्याच प्रकारची फलंदाजी करण्याचा मानस देखील फलंदाज
श्रीकांत. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. सचिननं देखील सांगितलं की मी ही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझ्यावरती प्रहार करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. का संघनायकानं माझ्यावरती विश्वास दर्शवलाय हे मात्र सचिननं दाखवलं. धीम्या गतीचा चेंडू केला, फिंगर्स रोल केल्या आणि तिथून मात्र पुरता बुचकाळ्यामध्ये टाकला तो फलंदाज ऋषी आला. यावेळेला कोणत्याही प्रकारे पावलांचा वापर नाही आहे. जागेवरून चेंडू खेळायचा प्रयत्न डीप मिड विकेटला, खाऊ कॉर्नर ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये संबोधलं जातं. या ठिकाणी चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती अंकित केले जाते. किमान एका मोठ्या फटक्याची गरज असेल. धावांचा विचार केला तर 28 धावा धाव फलकावरती. परंतु गोलंदाजाचा जर या ठिकाणी आपण उल्लेख करायचा झाला ना तर चतुर चाणाक्ष बुद्धीनं या ठिकाणी गोलंदाजी करणारा गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाचा स्टान्स पाहतोय. त्याच्या गोलंदाजीमध्ये रिलीज पॉइंटला एक छोटासा ठहराव आहे आणि त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट मात्र तो आपल्या संघाला मिळवून देताना. परंतु इथे रोखणं कठीण आहे या फलंदाजाला. याच्या बॅटमध्ये आहे विविधता आणि ती विविधता मात्र दाखवत असताना कलात्मक स्ट्रोक, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता येतोय. बिग हिट षटकार. या षटकारानं 3 षटकांचा खेळ संपलाय. योगेश वाघ माहिती देत आहेत. धाव फलकावरती आल्या 35 धावा. परंतु इथून मात्र टार्गेट काय असेल, टार्गेट सेट करणार हे षटक, शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये होणार. अगदी मुख्य मंचाचं दृश्य देखील आपण ऑन स्क्रीन 17 लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं, जिथे मान्यवर मुख्य मंचावरती आपल्याला या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळतात. मागे या स्पर्धेची माहिती देणारं अर्थातच मराठा चषकाचा बॅनर देखील आपण पाहतोय. आणि फक्त क्रिकेट स्पर्धाच नव्हे तर क्रिकेट स्पर्धेबरोबर अनेक शालेय स्पर्धा, ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासारख्या विविध शैक्षणिक क्षेत्रातील ॲक्टिव्हिटीज सातत्यानं या ठिकाणी घेतल्या जातात. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे सातत्यानं सकल मराठा मंडळ कळंबोली यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मात्र खेळांना आणि त्याच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचं देखील आयोजन केलं जातं. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. रिलीज पॉइंटला चेंडू पिक केला, स्वागत केलं इतर ऋषीनं. येतोय बॅटमधून दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. श्रीकांतच्या बॅटमधून हा षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती श्रीकांत आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 45 अर्थातच हिटमॅन या संघाचा गोलंदाज अंतिम षटक घेऊन. तर रमेश या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता. रिलीज पॉइंटला चेंडू पिक केला गेला. तर नक्कीच स्वागत समारंभाकडे आपण जरूर वळणार आहोत. षटकानंतर आपण तो स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेणार आहोत. मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. मयूरदादा कदम साहेब, पद्मावती कन्स्ट्रक्शन यांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आणि इतर मान्यवरांचं देखील शुभागमन झालं. त्याचबरोबर आदरणीय विवेकजी होण साहेब, भाजप सरचिटणीस यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की चुकीला माफी नाही आहे. झेल घेण्याची संधी होती, ती संधी मात्र गमावली आहे. झेल सुटलाय आणि धाव फलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. मागील चेंडूवरती 2 आणि एकूण धावा संख्येचा विचार केला तर 43 धाव फलकावर. गोलंदाज रमेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा मानस. लिडिंग एज, बॅटीचा टो एंडला चेंडू हिट करतोय. थोडासा बॅट अगोदर गेला, चेंडू धीम्या गतीनं आला. रमेश यांची ही खासियत आहे की धीम्या गतीचे चेंडू फेकतात, फलंदाजाला अक्षरशः आपल्या जाळ्यामध्ये ओढतायत आणि मोठी विकेट पाहायला मिळते. एकूण धाव फलकावरती आल्यात 43. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये MO मयूर. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आय थिंक बाद झाले होते मयूर, परंतु इथे मात्र 2 चेंडू त्यांच्या वाट्याला आलेत आणि 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका अपेक्षित असेल. 50+ धावा जर का धावफलकावरती आल्या. येस, यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं ज्या खेळासाठी मयूर ओळखले जातात, आपली ओळख पटवून देणारा मयूरच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. या 6 धावेनं सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होतंय. धावा धावफलकावरती माफ करा 49 धावा, कारण 43 होत्या, षटकार आलाय. 49 धावा धावफलकावरती आल्यात आणि शेवटचे एक चेंडू शिल्लक. मयूर यावेळेला आडव्या बॅटनं चेंडूवरती कडा प्रहार जरूर केलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट होत आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट कमालीची पाहायला मिळाली आहे. अंतिम चेंडूवरती आल्या धावा 2 आणि या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला 51. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे ते अर्थातच वीर मराठा या संघासमोर 52 धावांचं एक सन्मानजनक धावसंख्या जरूर या ठिकाणी धावफलकावरती उभारली गेली आहे. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण जाऊयात पुन्हा एकदा मुख्य मंचावरती. सर्वप्रथम आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय विवेकजी होन साहेब, भाजपा सरचिटणीस, आणि यांचं स्वागत करण्यासाठी मी शिवाजी धांगड साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. मान्यवरांचा या ठिकाणी शुभागमन आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. विवेकजी होन साहेब, भाजपा सरचिटणीस, आणि त्यांचा स्वागत करण्यासाठी शिवाजी धांगड साहेब असते. मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. मान्यवरांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहत आहे. आणि यानंतर खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आजचे सत्कार मूर्ती, आज ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील आहे, ते सन्माननीय मयूरजी कदम साहेब, पद्मावती कन्स्ट्रक्शन्स, यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय संतोषजी जाधव साहेब, अध्यक्ष सकल मराठा समाज, यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. खरं तर आजचा दिवस साहेबांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्या अतिशय व्यस्त शेड्यूलमधून खरं त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या देखील लाख लाख शुभेच्छा आम्ही या ठिकाणाहून देतोय. येणारं आयुष्य हे आपणासाठी उदंड आयुष्य लाभोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि त्याचबरोबर निरोगी आयुष्याबरोबरच आपल्याला आपला जो यशाचा उंच शिखर किंवा यशाचा जो आलेख आहे तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावो, आपण शतायुषी व्हा, हा वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच शुभेच्छा दिल्या जात आहेत. मयूरजी कदम साहेब, पद्मावती कन्स्ट्रक्शन यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक संतोषजी जाधव साहेब, अध्यक्ष सकल मराठा समाज, यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान. तर धन्यवाद मान्यवरांचं आणि धन्यवाद आमच्या या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात, उपस्थिती दर्शवलीत, आमच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आणि हार्दिक आभार. चला सामना सुरू करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी साहेबांचं शुभागमन या मुख्य मंचावरती झालंय. तर साहेब काय म्हणाल एकूणच या स्पर्धांचा आयोजन आणि नियोजनाबद्दल, आणि इथे आल्यानंतर हा संपूर्ण जी स्पर्धा पाहिल्यानंतर क्रिया या नक्कीच आम्ही अपेक्षित करतो. नक्कीच पहिल्या बात तर मी धन्यवाद मानेन संतोष दादाचा की त्यांनी मराठा समाज चषक ठेवलं आणि आम्हाला बोलवलं त्या ठिकाणी. नेमकं योग पण आला की वाढदिवस पण त्याच दिवशी आला आणि मॅचेस पण त्याच दिवशी भेटल्या. आयोजनाचा विषय बोलला तर आयोजन खूप सुंदर आहे. आल्याच मी दादाला बोललो, दादा एवढं आयोजन सुंदर आहे, मॅचेस पण खूप सुंदर होत आहेत, प्रत्येक गोष्ट टाईम टू टाईम आहे, सर्व सिस्टमॅटिक लावलेलं आहे, ते बघायला पण खूप सुंदर वाटतंय.
नक्कीच या ठिकाणी या मान्यवरांना मी सांगू इच्छितो की हे स्पर्धांचं तिसरं वर्ष आहे, परंतु एकूणच स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं ना तर असं वाटतंय की अगदी कित्येक वर्षांपासून ही स्पर्धा चालू राहिलेली आहे. आणि फक्त क्रिकेट या विभागातच नव्हे तर क्रिकेटबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध उपक्रम हे सकल मराठा समाज खांदा कॉलनी यांच्या माध्यमातून आयोजित केले जातात. आपली उपस्थिती प्रत्येक कार्यक्रमांमध्ये असते. तर काय म्हणाल सर, या ठिकाणी इतर ज्या विभागामध्ये जे काम केलं जात आहे, संतोष दादांचं योगदान या स्पर्धेसाठी कितपत आहे आणि कशा प्रकारचं आहे? तुम्ही कार्यक्रमाचं गोष्ट बोलले, दर आठवड्यात मी बोलते 7 दिवसानंतर दादाचा व्हॉट्सअपला कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाचा फोटो येत असतो कंटिन्यू आम्हाला, की हे कार्यक्रम केले, रक्तदान शिबिर असो किंवा मराठा समाजाच्या दृष्टीने विविध कार्यक्रम ते करतात. प्रत्येक गोष्टीची अपडेट दादा कंटिन्यू देत असतो. योगदान बोललं तर दादाचं योगदान आमच्यासाठी पण खूप चांगलं आहे, की आम्हाला पण प्रत्येक गोष्टीत ते मार्गदर्शन करत असतात, की या ठिकाणी चांगली गोष्ट हे करत राहा. योगदान खूप चांगलं आहे दादा. तर नक्कीच धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात, आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आणि हार्दिक आभार. आणि पुन्हा एकदा आपण सामना एन्जॉय करायचा आहे, तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. पहिली धाव फलकावरती अधोरेखित केली जाते, अंकित केली जाते. श्रीगणेश होतोय धावांचा. जर पाठलाग या ठिकाणी सांगायचं झालं तर अजूनही 51 धावांची गरज येणाऱ्या 23 चेंडूंमध्ये. या चेंडूवरती लाऊड अपील आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर निर्धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी झेल घेण्याची संधी होती, जी एक्साइटमेंट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र वाडीस लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण व्यूहरचना केली गेली आहे ना, त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. हे होणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर आपण पाहिलं ना तर दररोज नवनवीन विक्रम आपल्याला होताना पाहायला मिळतात. अगदी 6 चेंडू 6 षटकार मारणारे फलंदाज आपण पाहिलेत, 6 चेंडूंमध्ये 1 धाव रोखणारे गोलंदाज आपण पाहिलेत. परंतु काही ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टींमध्ये अजूनही थोडंसं मी म्हणेन की क्लिअरिटी आणणं गरजेचं आहे. तुम्ही फील्ड ऑन साईडला सेट करताय, ऑफ साईडला गोलंदाजी करताय, अशा वेळेला क्रिकेटमध्ये तुमच्या जी गुणवत्ता आहे ना त्या गुणवत्तेवरती मात्र कुठेतरी प्रश्नचिन्ह उभा केला जातो. परंतु या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. धावा डिफेंड करायच्या आहेत आणि धावा डिफेंड करत असताना ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली गेली ना अगदी त्याच पद्धतीचा या ठिकाणी मारा गोलंदाजीमध्ये केला आहे. परंतु इथे चूक झाली आहे. फलंदाजांना फार काळ जकडून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आम्ही देखील या स्पर्धेमध्ये सामना जिंकण्यासाठी आलोत हे वीर मराठा संघानं दाखवलंय आणि दणकावून दिलाय. आणखीन एक दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 9 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. अपेक्षा असेल वीर मराठा संघाच्या पाठीराख्यांना की याही चेंडूवरती एखादा मोठा फटका जर का आला तर मात्र सामना पुन्हा एकदा बॅलन्स केला जाऊ शकतो. यावेळेला पावलांचा वापर केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा मानस नाही. निर्णय बदललाय. शेवटचा चेंडू मात्र आलाय डॉट. षटकारानंतर अंतिम चेंडू डॉट फेकत असताना गमावलेला आत्मविश्वास मात्र पुन्हा एकदा परत मिळवण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 9. तुलना करायची झाली तर श्रीनं पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या सत्रात, जिथे धावा खर्च केल्या होत्या 18 आणि इथे 1 विकेट मात्र त्यानं आपल्या नावावर जमा केली होती. परंतु प्रत्युत्तर दाखल वीर मराठा संघाचा जर विचार केला तर षटकार जरूर आलाय. ऋषी या गोलंदाजानं मात्र कमालीचा कमबॅक केलाय. अवघ्या 9 धावा त्यानं या षटकामध्ये खर्च केल्यात. एकूण धावा संख्येचा विचार केला तर विजयासाठी लक्ष्य गाठायचं आहे 18 चेंडू आणि अजूनही 43 धावांची करत 52 धावांचं लक्ष्य. टॉस या ठिकाणी केला जाईल पुढील सामन्याचा, परंतु त्या अगोदर मात्र जाऊयात पुन्हा एकदा मुख्य मंचावर संतोषजी यांच्याकडे. यानंतर आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खांदा कॉलनी पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय साळवी काका यांचा या ठिकाणी सन्मान मी सचिन जाधव साहेबांना विनंती करेन की आपण पुष्पगुच्छ देऊन आदरणीय साळवी काकांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. ठीक आहे.
नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असणाऱ्या आदरणीय साळवी काका यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संतोषजी काळे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी मी विकास नलगे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इकडे आपल्या शुभ हस्ते संतोष काळे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असणारे आदरणीय प्रदीप बेडे काका यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी संकेत गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या प्रमोद बेडे काका यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संकेत गायकवाडांना विनंती करतो की आपण सन्माननीय प्रमोद बेडे काका यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. तर या दरम्यान विनंती असेल, यानंतरचा होणारा सामना असेल श्रीजी संघ 11 आणि साईराज ए. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. अठरा धावा 18. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला, खरं तर 4 षटकांचे सामने 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. स्पर्धांची ही नियमावली आहे, त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाच्या वाट्याला केवळ 1 षटक येणार आहे. आणि पहिल्या षटकामध्ये ऋषीनं कमालीची गोलंदाजी केली, अवघ्या 9 धावा दिल्या. आणि याही षटकाचा जर विचार केला तर मात्र गोलंदाजानं अवघ्या 9 धावा खर्च केल्या आहेत. इथे कदाचित बॅटीचा इनरेज घेऊन चेंडू यष्टी रक्षकापर्यंत ट्रॅव्हल करतोय. झेल सुटलाय की काय, एकंदर रिॲक्शन जर आपण पाहिली गोलंदाजाची तर गोलंदाज अतिशय एक्साइटेड होते, परंतु झेल सुटलाय. नक्कीच नक्कीच महात्मा हायस्कूलचं हे जे मैदान आहे, या मैदानावरचा क्रिस गेल म्हणून देखील सुधाकर यांना ओळखलं जातं. खरं तर पहिला फटका मिस टायमिंग झाला, त्यानंतर जो मानसिकता होती ना त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांच्या बदल पाहायला मिळाला. थोडंसं मानसिक दडपण पाहायला मिळालं, कारण स्पर्धा मोठी आहे आणि स्पर्धा मोठी म्हटली की जर पाहिलं तर दबाव हा नक्कीच पाहायला मिळतो. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत, 34 धावांची गरज. 12 बॉल 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू आणि 34 धावा, प्रतिषटक 17च्या सरासरीने आता मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. चला विनंती असेल साईराजे आणि त्याचबरोबर श्रीजी या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. ओहो, यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता. श्रीकांत या ठिकाणी टॉस बॉक्स साठी मी सकल मराठा समाज मंडळाचे आदरणीय संकेतजी गायकवाड, श्रीराम समर्थ वॉटर सप्लायर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा आपण टॉस करायचा आहे. कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ झालाय आणि त्यापैकी 6 चेंडू निर्धाव खेळले गेलेत आणि कदाचित हा 7वा चेंडू निर्धाव होईल की काय होईल. मोठा फटका खेळायचा मानस होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. वीर मराठा संघ आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि डू ऑर डायचा हा जो सामना होता ना, या सामन्यामध्ये एका भक्कम स्थितीमध्ये जाताना
आपल्याला स्वराज्य MIDC हा संघ देखील पाहायला मिळतोय. सुधाकरनं टिपलाय हा झेल. फलंदाजाची महत्वाची विकेट इथे मात्र गमावली आहे आणि तो चम्मू जर आपण पाहिलं ना तर अतिशय शांत चम्मू आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. इक्वेशन योगेश वाघ आमच्यापर्यंत जरूर माहिती देतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज. मागील आठवड्यामध्ये जो फलंदाज बाद झाला त्यानं 5 चेंडू 5 षटकार लगावले होते. हा नाही का? म्हणजे असेही काही खेळाडू आहेत की ज्यांनी 5 चेंडू 5 षटकार अगदी एका षटकामध्ये विकेटची हॅट्रिक अशा प्रकारचे अनेक विक्रम करणारे. इथून मात्र झेल सुटला आहे. बॅकअप चांगला होता. 2 धावा या ठिकाणी जरूर धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. श्रीजी आणि तर धीम्या गतीचा चेंडू आहे. चाणाक्ष बुद्धीनं केली गेलेली गोलंदाजी. तर श्रीजी संघ 11 आणि साईराज ए या 2 संघादरम्यान झालेल्या नाणेफेकीमध्ये साईराज संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 20. अजूनही 7 चेंडू आणि 32. यावेळेला समोरच्या दिशेनं अगदी विजयाच्या आशा पल्लवित करणारा हा षटकार फलंदाजाच्या बॅट मधून येतोय आणि अशा प्रकारचे षटकार लगातार येणं गरजेचं आहे कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त शेवटच्या चेंडूवरती षटकारानं पुन्हा एकदा धाबे दणले गेलेत की काय. कारण फलंदाज आक्रमक ज्यावेळेला मैदानावरती होता त्यावेळेला मात्र गोलंदाजांना थोडासा अडचणींना सामोरं जावं लागतं. 26 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 6 चेंडू अजूनही शिल्लक आणि 26 धावांची गरज. चला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 26 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज जर्सी क्रमांक 13 युसुफ या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. फिरकीचे जादूगार म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये. आणि या दुपारच्या सत्रामध्ये युसुफ हा विकल्प योग्य आहे का. कारण धीम्या गतीने चेंडू फेकतात. पण तो इथे सन्मान दिलाय. सिंगल नितीन आहेत आय थिंक. एकेरी स्वरूपाच्या धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. आता हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्वराज्य MIDC संघानं देखील ओळखले त्यामुळे सिंगल अलाउड केली जाते या ठिकाणी. तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जवळपास 25 धावांची गरज. आडवा बॅटनं पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा येणं अपेक्षित होतं परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये धावा उभारता आल्या नाहीत आणि परिणामी आता संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. 4 चेंडू शिल्लक 24 धावांची गरज. 4ही चेंडू षटकारामध्ये परावर्तित करावे लागतील. ते मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच अवांतरचा इशारा करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेला मात्र चेंडू लेफ्ट काढायचा प्रयत्न परंतु यष्ट्यांचा अचूक वेध घेतलाय. मी सुरुवातीलाच म्हटलं की युसुफ म्हणजे चाणक्य बुद्धीचा गोलंदाज आहे. फिरकी जरी असली तरी या चेंडूमध्ये वेग पाहायला मिळालाय आणि वेगानं बीट केले फलंदाजाला. लेफ्ट काढण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन. पण 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. 3 चेंडू आणि 23 धावा हे विजयासाठीचं लक्ष असणार आहे.
यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाही. या चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. श्रीकांत सावंतनं टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मागील आठवड्याचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्काराचा मानकरी श्रीकांतनं मात्र हा झेल टिपलाय. तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या विजयासाठी 23 धावांची गरज. आणि जवळजवळ या सामन्यामधील आता औपचारिकता मात्र पाहायला मिळते, कारण 1 चेंडू शिल्लक आहे. 22 धावांची गरज. 30 धावा धावफलकावरती आल्यात. खूप चांगल्या पद्धतीनं धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि फक्त धावा उभारल्या गेल्या नाहीत तर त्या धावा डिफेंड देखील केल्या गेल्या. आणि याचबरोबर जी औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक होती ती औपचारिकता देखील पूर्ण केली जाते. आणि एका अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये जिथे मस्ट विन सिच्युएशन होतं तो सामना मात्र स्वराज्य FIDC संघाने या ठिकाणी जिंकलाय. तर विजेत्या संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील फलंदाज बाद आहे. येस, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जाऊयात, जिथे उपस्थित मान्यवरांचं यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा. या ठिकाणी विठ्ठल शिंदे साहेबांना मी विनंती करेन, व्यासपीठावर उपस्थित पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड खंदा कॉलनी शाखेचे